दिल्ली स्फोटाच्या प्रकरणी डॉक्टरांवरील कारवाई सुरू। डॉक्टर प्रियंका शर्माला अनंतनागमधून घेतलं ताब्यात। प्रियंका हरियाणाची रहिवासी असल्याची माहिती। डॉक्टर उमरनं कारसह दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी रेकी केल्याचं उघड। 29 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान इंडिया गेट आणि कर्तव्य पथाच्या परिसरामध्ये I-20 कारची गस्त। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन। नेव्हल डॉक इथे दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी। जहागीर शेख असं फोन करणाऱ्याचं नाव। निवडणुकीमध्ये लोक पैसे घेतात आणि त्यांना वाटेल तिथे मत देतात। प्रफुल्ल पटेल यांचं वादग्रस्त विधान, तर देवेंद्र फडणवीसांची मात्र सावध भूमिका। दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या सार्वजनिक न्याय अध्यक्षपदी उद्धव ठाकरेच। सदस्यपदी आदित्य ठाकरेंना 5 वर्षांची मुदत। सरकारकडून शासन निर्णय जारी। योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम। भाजपमध्ये पक्षप्रवेशाची शक्यता। नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक। आज सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकारले जाणार। 17 नोव्हेंबर अर्ज भरण्याचा अंतिम दिवस। मुलीचं लग्न दणक्यात लावणार। साखरपुड्यावरती टीका झाल्याच्या नंतर इंदुरीकर महाराज यांचं विधान। राजकारणी सभेसाठी पैसा कुठून आणतात, कोणी विचारतंय का? संतप्त सवाल। नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा। ख्रिसमसपासून दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी थेट सेवा। कोलकाता कसोटीमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 124 धावांची गरज। दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 153 धावांवरती आटोपला, तर टीम इंडियाची खराब सुरुवात। आणि कर्णधार शुभमन गिल कोलकाता कसोटीमधून बाहेर। खेळताना मानेत चमक भरल्यामुळे शुभमनवरती रुग्णालयामध्ये उपचार।